काय ओळख नसाय काय झालं नाही पुसली जात आहे म्हणते. पुसली देशमुख 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 हा पुसली कसं देशमुख रवींद्र चव्हाण त्यांना कोण ओळखत आहे? त्यांना कोणच ओळखत नाही. त्यांनी आता सध्या भाजपा प्रवक्ता किंवा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असतील, पण विलासराव साहेबांना भारताच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन साता समुद्राच्या पलीकडे विलासराव हे कोण होते? वो बोलते हैं ना, जब तक सूरज चांद रहेगा तब तक उनका नाम रहेगा और लोगों के दिलों में बसते हैं. काल लातूर शहरामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य केलं की विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसण्यात कुठेतरी त्यांचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सक्षम झाल्याचं किंवा त्यांचं वक्तव्य झालं, ते त्याच अनुषंगाने आज आपण लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानकात आहोत. कारण इथे अनेक लातूर जिल्ह्यातील अनेक गावगाड्यातले नागरिक या ठिकाणी उपस्थित असतात. येथून नागरिक गावाला ये जा करत असतात. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं विलासराव देशमुख साहेबांची जी ओळख लातूरकरांच्या मनामध्ये कशी कोरली गेलेली आहे. मामा कोणत्या गावचे? चिकटण्याचे. विलासराव देशमुख साहेबांना ओळखता? काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एक विधान केलं, लातूरच्या जनतेच्या मनातून विलासराव देशमुख साहेबांची जी ओळख होती ती व्यवस्थित पुसण्यात येत आहे. ती ओळख पुसण्यात येईल? पुसतील का? आपण अडाणी माणसं अडाणी नाही, पण विलासराव देशमुख साहेबांना तर चांगल्या प्रकारे मग ओळख पुसता येईल का? ओळख कशी पुसती आहे? ओळख कशी पुसते त्यांची? आता ही नवीन राजकारणी जी राजकारणात आलेत त्यांना विलासराव देशमुख खरे कळले का? कळाय नसली बी तर त्यांच्या नावाखाली चालावंच लागते. बांधारे पिंजारे केले साहेबांनी, त्या ओळखीने तर कसं बांधारे केले तर काम केलेत, रोड भरलेत साहेबांनी, करवळचा रोड भरलेत, कासरखेडचा भातांगडचा रोड भरले साहेबांनी, भाषण झालं आमच्या गावात, भातांगला भाषण झालंय. ओळख आहे ओळख नसाय काय झालं नाही पुसली जात आहे म्हणते. पुसली देशमुख 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 हा पुसली कसं देशमुख काय म्हणता बाबा? पुसल्या जात नाही ती, सगळं लोक लाडका त्यांचं. मामा काय म्हणता? या इकडे. भैया लातूरचे प्रॉपर हा ग्रामीणचे, परंतु विलासराव देशमुख साहेबांना ओळखता तुम्ही? हा ओळखतो ना. मग विलासराव देशमुख साहेब कसे होते लातूरसाठी? चांगले होते, खूप काम केले त्यांनी लातूरमध्ये. त्यांची ओळख पुसण्याचं बीजेपीचे काही कार्यकर्ते म्हणतात, साहेबांची लातूर मधून ओळख पुसली जाते. कोण म्हणताय ते? नाही. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणतायत. काय म्हणतात? की लातूर मधून दिवंगत विलासराव देशमुख साहेबांची ओळख पुसण्यात भारतीय जनता पार्टीला यश आलंय म्हणतात. भाई भारतीय जनता पार्टी किती पण मेहनत करू द्या, काय पण करू द्या, विलासराव देशमुख साहेबांचं नाव मिटवू शकत नाही लातूर मधून. काय म्हणताल भैया? नाही तुम्ही बोललात तर बरोबर, त्यांनी बोलले. तुमचं मत काय? नाही जवळ काय म्हणता? महाराष्ट्राचे सीएम होते त्यांनी एका काळीला, त्यांनी गृहमंत्री होते, त्यांनी केवढं काम केलेलं आहे. आपले पहिले ते लातूरचे लोक बार्शीला जाऊन खरेदी करत होते, आता बार्शीहून 10 पटी मोठं लातूर आपलं. आपण करताव खाताव कमवताव ही ह्या लेवलला लातूरला आणायचं काम केलेलं आहे, म्हणून विलासराव साहेबांनी केलेलं आहे. आता ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं म्हणणं जी विलासराव साहेबांची काही म्हणतात, त्यांचं काय राजकारण आहे, ते काही बोलतात, त्यांचं काय तेवढं गरीब धरत नाहीत लोक. ज्यांना त्यांना माहित आहे साखर कारखाने त्यांच्यामुळे आले, प्रगती आपल्या लातूरची प्रगती झाल्याचं कारण काय? विलासराव साहेब. दुसरा धन्यवाद भाई. मामा मध्यवर्ती बस स्थानकात आपलं दुकान आहे बरोबर? लातूरचेच का प्रॉपर? कुठले? बाहेरगावचा हरंगोळचे म्हणजे जवळच आहेत ना? बरोबर महानगर. मग तुम्ही विलासराव देशमुख साहेबांना ओळखता? ओळखतो की. कसं ओळखता? कसं म्हणजे पॉलिटिक्स पण त्यांचं काम, त्यांची जी रेशन होती लातूरसाठी त्यांनी काय काय केलं? एलिव्हेशन त्याचं आता बहुतेक मला वाटतं की उस्मानाबाद पेक्षा लातूर आधी आपलं म्हणजे आधी पाठीमागे होतं. उस्मानाबाद पेक्षा अगोदर लातूर जे आहे आपलं मागे होतं. आता जेव्हा विलासराव राजकारणात किंवा आपले मुख्यमंत्री झाले किंवा आमदार खासदार झाले
तेव्हा आपल्याला तर उस्मानाबाद पेक्षा पुढे झालं, प्रगत झालं. आता भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते म्हणतात की लातूर जिल्ह्यातून विलासराव देशमुख साहेबांची ओळख पुसण्यात येईल. नाही नाही नाही, हे असं कधीच होऊ शकत नाही. लातूरची ओळख विलासराव म्हणजे एक ओळख, म्हणजे लातूरची ओळखच विलासराव आहे. लातूर म्हणजे विलासराव, विलासराव म्हणजे लातूर. लातूर म्हणजेच विलासराव आणि विलासराव म्हणजेच लातूर. जसं की आम्ही लहानपणापासून फक्त काँग्रेस म्हणलं की विलासराव एवढंच माहिती होतं. पुढे कोण आहे मला माहिती नव्हतं. काँग्रेस म्हणलं की लातूर, आपलं विलासराव, बस. धन्यवाद. तर अशाच प्रकारे आणखीन काही व्यक्तींच्या मुलाखती किंवा म्हणणं त्यांचं आपण घेऊया. नेमकं आता कोण कसं बोलतंय, परंतु आपल्याला विलासराव देशमुख साहेब लातूरसाठी काय आहेत ते नक्कीच दाखवायचंय. या लातूरच्या मध्यवर्ती बस स्थानकामध्ये अनेक गावातील नागरिकांमार्फत विलासराव देशमुख काय होते हे आपण जाणून घेतलं. आता थेट जाऊया लातूरचं हृदय असलेल्या गंज आपल्या गोलाईमध्ये, जिथे तेथील व्यापाऱ्यांच्याही म्हणणं काय आहे नेमकं ते जाणून घेऊया. तर आपण सध्या आहोत लातूरचं हृदय असलेली गंजगोलाई या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. आणि जे रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केलं त्याच अनुषंगाने आज गंजगोलाई या ठिकाणी अनेक व्यापारी आहेत, अनेक साधारण लोक या ठिकाणी येतात जातात. त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमकं हे वक्तव्य कितपत लातूरकरांना आवडलंय, काय सांगाल मामा? व्यापारी इथले प्रॉपर? हो, प्रॉपर. तर काल एक बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी असं वक्तव्य केलं की लातूर शहरातून स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब यांच्या आठवणी पुसल्या जातील. नाही पुसले जातील. काय काम काय तो माहिती आहे? तो विलासराव देशमुख हो, काम काय केलं लातूरसाठी त्यांचं. हे लातूरचं शहर त्यांचा किल्ला होता. हे विलासराव देशमुखाचा किल्लाच राहणार, ते नंतर पण राहणार, याच्या पुढून पण राहणार. त्यांचं नाव पुसलं जाणार नाही. आता हे कधी किती पण केलं तरी विलासराव देशमुख साहेबांनी या लातूर या वक्तव्यावरून लातूरकरांच्या भावना दुखावल्या असं वाटत नाही? हा, भावना तर भरपूर दुखवल्या त्यांनी. भावना दुखून तरी विलासराव देशमुख त्यांची जागा कोणी घेऊ शकणार नाही लातूरमध्ये. कधी पण केलं तर त्यांनी लातूर शहरासाठी भरपूर काही केलं, एवढंच बोलू शकतो. तर आणखीन काही आहेत तिथे नागरिक, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं कशा प्रकारे लातूरकरांच्या भावना या ठिकाणी दुखावल्या गेल्या. लातूरचेच का मामा? लातूरचेच का? नाही, कुठले? जानुरी लातूर जिल्ह्यात. बरोबर. स्वर्गीय विलासराव देशमुख यांना ओळखता. तर काल एक वक्तव्य केलं एका विरोधी पक्ष नेत्याने, बीजेपीच्या कार्यकर्त्याने, की लातूर मधून स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची आठवणी कायमच्या पुसल्या जातील. तसं कसं होते ते कधीच होणार नाही ना. काय म्हणलं? कसला आहे माहित आहे का? आमचे आदरणीय साहेब विलासरावजी देशमुख यांचं नाव वो बोलते हैं ना, जब तक सूरज चांद रहेगा तब तक उनका नाम रहेगा, और लोगों के दिलों में बसते हैं. लोकांच्या मनात आहेत. त्यांचं नाव कधीच मिटणार नाही. त्यांनी चुकीचं वक्तव्य केलेलं आहे ते. आता ही इलेक्शनच्या पुढे जी हे वक्तव्य केलं याचा कुठेतरी त्यांना फटका बसायलाच. बिलकुल अवश्य दैवताला बोलले. बिलकुल 100% फटका बसणार. आणि सगळीचे सगळे काँग्रेस येणार. त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर लढालेत. त्यांनी फक्त हिंदू मुस्लिम वरून लढत येतात. आणि एवढा विकास केला साहेबांनी, आणि त्यांना नाव ठेवलं. त्यांना अभ्यासच नाही इथं कसं बोलायचं काय नाही. भाजपचे त्यांचे सुद्धा लोक चिडले त्यांच्यावर. हा, असं असतं का? राजकारण करा ना तुम्ही, पण असं नसतंय ना. खरं बोला की जी काय ती लोकांमध्ये गेल्यावर आम्हाला बोलायला बी येतं ना. मी कुणाच काँग्रेस पक्षाचं कुणा पक्षाचं बोलत नाहीये, पण कसं जी सत्य आहे ती सांगा ना. हा, एवढं मोठ्या साहेबाचं तुम्ही अवमान करतात असं भरसभेमध्ये म्हणलं, किती मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे ही. हा, ताई काय सांगाल? तुम्हाला वाटतं असं होईल? नाही, कधीच नाही होणार ना. तसं कसं होईल? तुम्ही ओळखता साहेबांना? हो, ओळखता. मग असं होईल का? कधीच होणार नाही ना. या ठिकाणी अनेक नागरिक असेही भेटतात आपल्याला. तर व्यापाऱ्याकडून जाणून घेऊया, तेवढंच गरजेचं आहे. इथल्या व्यापाऱ्याकडून जाणून घेणं. तर भैया काय सांगाल? काल बीजेपीचे एक प्रवक्ते आले ते लातूरला आपल्या, काय म्हणले माहितीये का? माहित आहे. हे लातूरमध्ये विलासराव देशमुख साहेबांची जे एवढी जी मेहनत आहे ते पुसली जाईल असं म्हणले. पण त्यांना हे माहित नाही की लिहिल्याला जे आहे पुसून जात आहे, पण कोरल्याला पुसून जात नाही.
हे लातूर आहे आणि हे देशमुख साहेबांची आठवण जेव्हापर्यंत लातूर आहे तेव्हापर्यंत राहणार. काय म्हणायचंय आता ह्यांच्या वक्तव्यामुळे लातूरच्या बीजेपीला फटका बसेल महानगरपालिकेत? 100% बसणार आणि हे नाही बी बोललं तर लातूर मध्ये काँग्रेसची सत्ता येईल एवढी गॅरंटी आहे. नक्कीच. आता इथे अनेकांच्या भावना उघड आहेत, तसेच जाणून घेऊया. अजून इथे अनेक जण येतात. या इकडे. मामा कुठले मामा? आम्ही लातूरचे लातूरचीच का? मग काल एका बीजेपीच्या प्रवक्त्यांनी एक वाक्य केलं की स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची ओळख लातूर जिल्ह्यातून पुसून टाकू. पुस्तक का काय करते त्यांना माहित होईल आता त्यांचं तर आता पण साहेबांना ओळखत साहेबाला कोण ओळखत नाही. साहेब सगळ्याच ओळखत मग आता ह्यांची ओळखच पुसल्यानंतर आपण ओळखू का? कोणचं त्यांना पहिल्यापासून ओळखत त्यांचं आव्हान तर आपलं चांगलं झालेलं आहे. साहेबाचं आव्हान तर चांगलं झालं काही लातूरचं आपला विकास जे झाला ते लातूरचं त्याचं कुणाचं विलासराव त्यांनी केले म्हणून तर झालं का सगळं कल्याण आपलं. आता इथं काँग्रेस कायमचं पुसून टाकणारे आज साहेबाचीच ओळख पुसून टाकायला निघाले. थोडं तर असेल तो थोडं तर का साहेबाला विचार करतात त्याला लोक स्वर्ग झाले तर काय झालं तर विचार करते ना बाबा काय काटणार बाबा साहेबांनी थोडं कोणा काय तर केलं बाबा माझ्यासाठी कोणतं काय केलं असं. हा त्याला बाहेरची येऊन आपल्याला तुला बदनाम करायचं. बदनाम लय बदनाम झाले. ओके सर. नक्कीच या ठिकाणी आणखीन व्यापारी या व्यापाऱ्याकडून जाणून घेऊया की हे जे बीजेपीच्या कार्यकर्त्याचं प्रवक्त्याचं वक्तव्य लातूरकरांना कुठं पटलेलं दिसत नाहीये. कालची घटना माहितीये? स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांना त्यांची ओळख लातूर जिल्ह्यातून पुसून टाकू असं वक्तव्य बीजेपीच्या प्रवक्त्याने केलंय. पुसली जाईल? नाही जाणार नाही. तर अनेक व्यापारी आहेत. आता आपण जाऊया आपल्या गंजगोलाईच्या बाहेर जिथे नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. कालचं वक्तव्य तुम्हाला माहित आहे कुणाचं? स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबाबद्दल बीजेपीच्या प्रवक्त्याने असं वक्तव्य केलं की लातूर जिल्ह्यातून स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबाची ओळख पुसली जाईल. कोण तो रवींद्र चव्हाण त्यांना कोण ओळखत आहे? त्यांना कोणच ओळखत नाही. त्यांनी आता सध्या भाजपा प्रवक्ता किंवा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असतील, पण विलासराव साहेबांना भारताच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन 7 समुद्राच्या पलीकडे विलासराव हे कोण होते? ज्या वेळेला विलासराव साहेबांना पाडले होते त्यावेळेला दुसऱ्या देशातले लोक इथं विचारा बघायला आले होते की असं कोणता माणूस की विलासराव साहेबांना पाडला. साहेबाचं ही पंढरपूर आहे आणि साहेब हे लातूरचे विठ्ठल होते. इथं कुठे तर पाहायला मिळतं की लातूरकरांच्या भावना दुखावल्या गेल्यात. तर ह्या भारतीय जनता पार्टीचं काय त्याला परिणाम पडेल? परिणाम तर आता येणाऱ्या तुम्हाला निकालानंतरच कळेल. पण आमचं असं मत आहे की असं कोणीतरी येणं आणि लातूरमध्ये बोलून जाणं हे आमच्यासाठी आम्ही त्यांचा निषेध करतो. आणि जे काय त्यांनी काल बोलले त्यांना पण आता या निवडणुकीमध्ये लातूरकर धडा शिकवतीलच. आणि साहेबाचं नाव काय असं सहजासहजी पुसणीत कोणी येणं आणि कोणी बोलणं किंवा उद्या अजून कोण बोलणं हे साहेबांना काही फरक पडत नाही. आठवण पुसल किंवा त्यांची साहेब ही लातूर साहेबाचं पंढरपूर आहे. साहेब लातूरचे विठ्ठल आहेत आणि साहेबांनी जे काय कार्य केले जे साहेबांनी जे काम केलं हे तुम्हाला लातूरातली जनता सांगेल किंवा लातूरचा तुम्हाला हे तर दिसेलच ना तुम्हाला. एवढं सांगेल. रवींद्र चव्हाण येतील जातील त्याचं काय सुरू असेल. जय हिंद. जय हिंद. एक सांगा. शिवराय. जय शिवराय. मला एक सांगा, तुम्ही लातूरचे? नाही सर, मी चाकूर तालुक्यातला एक कार्यकर्ता आहे कोणत्या पक्ष आघाडीचा. तर मला एक सांगा, लातूर जिल्ह्यासाठी विलासराव देशमुख साहेब कोण होते आणि काय होते? आदरणीय होते ती, त्यांचा सन्मान करावा लागतोय. आणि त्यांचा जे विषय आहे ते एक सुंदर आदरणीय विषय होता त्यांचा. त्याच्यामुळं जे ते गेल्यामुळं जी दरी भासली त्याच्यामुळं त्यांचा विषय आता काढता येईल त्याची आठवणी ती सर. आता काही बीजेपीच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे की लातूर जिल्ह्यातून विलासराव देशमुख साहेबांची ओळख पुसली जाईल. नाही ना, असं शक्य कधी होणार नाही. त्यांचे सुपुत्र अमित भैया देशमुख हे सोबत आहेत आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या सोबत आहेत. त्याच्यामुळे असा पुसायचा काही बी विषय होणार नाही. त्याच्यामुळं असा विषय बी नाही सर. आणि ही जी बोलणारे जे आहेत हे चुकीचा विषय आहे सर.
इथं कुठेतरी राजकारण केलं जाते घाण पातळीचं. घाण पातळीचं राजकारण केलं जातं. ज्याच्याकडं जे अमाप संपत्ती आहे, अमाप जी लोक आहेत ती आमच्यासारख्या गरीब गोर अशा लोकांना दाबण्याचं प्रकरण बीजेपी वाले करवले. आम्हाला विलासराव साहेबांना कधीही केलं नव्हतं असं. त्यांच्या पाठीवर हात ठेवून आम्ही आदर्श गोपीनाथ मुंडे साहेबाला मानतो, तरी पण ती मुंडे साहेबाचा असा आदर्श हे बीजेपी वाले घेत नाहीत. तरी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या सोबत आहे. असंच एवढा माझा विषय असेल. जय भीम, जय हिंद, जय शिवराय. बस सांगाल भैया, तुम्ही व्यापारी आहात लातूर मध्ये, किती वर्षापासून आहेत? 4-5 वर्षापासून स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांना ओळखता? बिलकुल ओळखतो. त्यांच्या घरच्या बाजूलाच राहता आम्ही. एका बीजेपीच्या प्रवक्त्याने असं वक्तव्य केलं की लातूर जिल्ह्यातून स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची ओळख पुसून टाकू म्हणले. जाहीर निषेध आहे तिचा. त्यांची ओळख कोणी पुसू शकत नाही. साहेबांनी जी काही केले समजासाठी, गोरगरिबासाठी, आमच्यासारखे गाड्या लावणारे करणारे साहेबांनी जी केले ते कुणीच विसरू शकत नाही. जे काही केले काँग्रेसला, जे विलासराव साहेबांनी केलेत ते कुणीच करू शकत नाही लातूरला. शिक्षण असू द्या, समजा असू द्या, काम असू द्या, जे साहेबांनी केलेत. मग आता ही नवाडे राजकारणी काय करतील? हे येऊन जाणार आहे. 4 दिवसाचं काम आहे यांचं. यायचं, बोलायचं, जायचं, 4 पैसे खायचे आणि जायचं, एवढं काम आहे यांचं. असे किती येले आणि किती गेले, साहेबाचं कोणी काय करू शकत नाही. आता तुम्हाला माहित आहे का? माहित आहे का नाही? हा, मग सॉरी या तर या ठिकाणी भावना या तीव्र होताना पाहिला तर मिळतच आहेत. परंतु लातूरकरांचं असंही म्हणणं आहे की आता हे स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची ओळख पुसणारे आज उद्या त्यांचा पक्ष लातूर महानगरपालिकेमध्ये निवडून येईल का नाही अशी ही शंका व्यक्त केली जाते. तर मामा कुठले? लातूरचे. स्वर्गीय विलासराव देशमुख. हो, आता त्यांची ओळख पुसायला काही जण निघाले. बिलकुल असं होणार नाही. 100% काँग्रेस येणार. नाही, काँग्रेस येऊ द्या, पण काही बीजेपीच्या प्रवक्त्यांनी वक्तव्य केलं की लातूर जिल्ह्यातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची ओळख पुसण्यात कुठेतरी यश मिळते असं त्यांचं. बिलकुल हे फार चुकीचं आहे. मीडियावालेच हे बोलू शकतात. विनाकारण हे नॅरेटिव्ह पसरण्याचा मीडियावाल्यांनी बोललं नाही, त्यांच्या बीजेपीच्या प्रवक्त्यांनी बोललं असं. बिलकुल चुकीचं आहे. बोलू शकत नाहीत, पुसू शकत नाहीत ओळख. काय सांगाल मामा? काँग्रेस सामान्य नागरिकासाठी विलासराव देशमुख काय होते? देव होते. देव होते. देवाची ओळख पुसता येईल, मंदिरातून देवाची ओळख पुसता येईल. आता का पुसता येईल? आता का पुसावा? आता नाही म्हणजे त्यांचं जे कार्य लातूरकरांसाठी होतं ते कुठेतरी देवाच्या स्थानी त्यांना बसवलंय. मग ते देवघरातून देवाची ओळख पुसता येते का? आता का पुसावं? आता काही राहिलेच नाही त्यांचं, काही राहिले त्यांचं राहिलं नाही, पण ओळख पुसता देव नाही म्हणजे देवाची ओळख पुसून टाकता येईल का? नाही, पोसत नाही. पण ते बरोबर आहे तुमचं. भैया, लातूरचे व्यापारी आहात तुम्ही. लातूरचे व्यापारी म्हणल्यात स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांना ओळखत असतात. ओळखतो ना. बीजेपीच्या प्रवक्त्यांचं असं म्हणणं आहे की लातूरमधून जिल्ह्यातून स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची ओळख पुसली जाईल. म्हणजे आम्हाला इलेक्शनची आता तेवढी माहिती नाही. माझा गेल्या इलेक्शनचं नाही, इलेक्शनचं घेणं नाही आपल्याला. पण स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांची लातूर जिल्ह्यातली ओळख कायमस्वरूपी पुसण्यात येईल असं त्यांचं. आम्ही लहान होते तेव्हापासून आम्हाला आवडते साहेब. आम्ही लहान होते ना तेव्हापासून आम्ही बघतो. इलेक्शनचं राहिलं सवाल ते आपण मतदान कार्ड मला गेल्या वर्षी चाललं माझा. असं आहे. मी आता नवीन मतदान करायला आलो. असं आहे. जास्त तेवढी माहिती नाही मला, पण साहेबाला आम्ही चांगल्याच ओळखतो. तर समस्त भारत देशातील, महाराष्ट्रातील नागरिकांनी हे पाहावं आणि त्या बीजेपीच्या प्रवक्त्याला दाखवावं की नेमकं लातूरकरांच्या मनामध्ये विलासराव देशमुख साहेबांचं स्थान काय आहे. तुम्ही राजकारण करा, परंतु लातूरच्या दैवताला त्यांची ओळख पुसण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. तुम्ही त्याच काहीतरी बोलायचं आणि महानगरपालिकेचा झेंडा आमच्या हातात घेऊ, त्यांची तिथली सत्ता आम्ही उपभोगू, अशी जर गैरसमज मधील असले प्रवक्ते जे बाहेरून आणलेले असतात त्यांना लातूरच्या विलासराव देशमुख साहेबाबद्दल काय माहित. मी वेदळे गावासाठी शरद पवार लातूर.